श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर ऋग्वेदच्या स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शन सुरू आहे, त्यासाठी त्यांना ना असे ड्रेस मिळाले होते. तर तो डान्समध्ये आहे, त्यांना पॅरेड बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता, हा सुंदरसा असा पॅरेडचा ड्रेस दिलेला आहे. पण ड्रेस घेऊन मग तो एकच दिवस फक्त डान्स करणार आणि ते कबडमध्येच पडून राहणार. तर असं काहीसं असतं, पण ठीक आहे, मुलांच्या हॅप्पीनेससाठी तेवढं आपण नक्कीच करू शकतो. तर तुम्ही बघू शकता, असा आमचा पॅरेड दिसत आहे. तुम्ही नक्की कॉमेंट करा कसा दिसत आहे ते ऋग्वेद. आणि त्यानंतर मी थोडंफार संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून घेत होते, कारण खूप लवकर दिवस जातो आणि मग काम पण सुचत नाही. आणि ऋग्वेदला सकाळी 7 वाजता निघायचं असतं, त्याच्यामुळे रात्री त्याला लवकर झोपावं लागतं. आणि म्हणून तो आता स्कूलमधून आला होता, त्याला कराटे क्लासला सोडायचं होतं. मग त्याआधी म्हटलं कुकर आणि थोडंफार कामं करून घ्यावीत, म्हणजे संध्याकाळी थोडी घाई होणार नाही. तर मी कुकर लावून घेत होते आणि पिण्यासाठी पाणी पण ठेवलेलं आहे. तर हे सगळं झाल्यानंतर त्याला खालून खेळून आणलेलं आहे आणि त्यानंतर लगेच मग दाल खिचडी फोडणी दिलेली आहे. कारण खूप लवकर लवकर मला कामं करावी लागतात, म्हणजे एकसोबत आता सपोज किचनमध्ये गेलं आणि स्वयंपाक केला असं होत नाही. मला टप्प्याटप्प्याने स्वयंपाक करावा लागतो. आणि ज्या घरात लहान मुलं आहेत त्या घरात नक्कीच असं असणार आहे, कारण त्यांना क्लासला सोडायचं असतं, स्कूलमधून घ्यायला जायचं असतं, तर त्यांना खाली खेळायला घेऊन जायचं असतं. अशी थोडीफार कामं असतातच. त्यामुळे टप्प्याटप्प्याने असं मला स्वयंपाक बनवावा लागतो. तर संध्याकाळी छान अशी मी गरमागरम दाल खिचडी बनवली होती आणि जेवण करून घेतलेलं आहे. तुम्हीसुद्धा या सगळे जेवण करायला. तर जेवण वगैरे झाल्यानंतर ऋग्वेदसोबत थोडंसं 10 ते 15 मिनटं टाईम स्पेंड करावा लागतो. तर त्यासोबत मी असं OX खेळत होते. कोण आजकाल OX खेळतं आणि आपल्या मुलांसोबत खेळतं ते मला नक्की कॉमेंट करा. आम्ही तरी खेळत असतो, सुट्टीच्या दिवशी असू देत किंवा संध्याकाळी थोडा जरी वेळ मिळाला तरी आम्ही OX खेळत असतो. तर हे होतं माझं इव्हिनिंग रुटीन. तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.